पॉवर सिस्टीम बाय CL वाधवा या सिरीज मधील हा आपला 5वा सेशन आहे। या सेशन मध्ये आपल्याकडे 52 नंबरचा फर्स्ट क्वेश्चन आहे। द वेलोसिटी ऑफ द ट्रॅव्हलिंग वेव्ह थ्रू अ केबल ऑफ रिलेटिव्ह परमिटिव्हिटी 9 इज। आजच्या ठिकाणी आपल्याकडे वेलोसिटी ऑफ ट्रॅव्हलिंग वेव्ह या ठिकाणी विचारलेला आहे। आपल्याला एक गोष्ट पाहिजे की जे आपण वेव्ह ट्रॅव्हलिंग एनालिसिस पाहतो, या वेव्ह ट्रॅव्हलिंग एनालिसिस मध्ये बेसिकली जे काय व्होल्टेजची वेव्ह असेल किंवा जी काय करंटची वेव्ह असेल, या व्होल्टेजच्या वेव्ह आणि करंटच्या वेव्ह काय करतात तर जे या ठिकाणी लाईटचं स्पीड आहे का त्या लाईटच्या स्पीडने काय करतात तर ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न करतात। जर या ठिकाणी लाईन ही या ठिकाणी लॉसलेस लाईन असेल तर म्हणजे काय व्होल्टेजची वेव्ह आहे ती व्होल्टेजची वेव्ह किंवा करंटची वेव्ह काय करते तर सेंडिंग एंड पासून रिसिव्हिंग एंडला ट्रॅव्हल करते ऍट द स्पीड ऑफ द लाईट। म्हणजे काय लाईटचं स्पीड असतं का ते लाईटचं स्पीड आपल्याकडे किती असतं तर 3 × 10⁸ मीटर पर सेकंद और यालाच आपण लिहू शकतो काय तर 3 × 10⁵ किलोमीटर पर सेकंद हे काय तर वेलोसिटी ऑफ द लाईट आहे। अच्छा, या ठिकाणी आपल्याकडे जे काही या ठिकाणी वेव्ह आहे का त्या वेव्ह प्रोपागेशनचं जे काही वेलोसिटी आहे का ती वेलोसिटी बेसिकली आपण घेतो काय तर v इज इक्वल टू 1 डिवाइडेड बाय रूट मध्ये μ0 एप्सिलॉन r घेतो, वेअर μ0 इज नथिंग बट द परमियाबिलिटी ऑफ फ्री स्पेस। ही काय असते तर फ्री स्पेसची परमियाबिलिटी असते, व्हॅल्यू असते काय तर 4 पाय इंटू 10⁻⁻⁷ हेनरी पर मीटर असते। अच्छा, एप्सिलॉन नॉट ची व्हॅल्यू काय असते ठिकाणी तर एप्सिलॉन नॉट इज नथिंग बट द परमिटिव्हिटी ऑफ द फ्री स्पेस। आणि या फ्री स्पेसची परमिटिव्हिटी किती असते तर 8.854 इंटू 10⁻⁻12 फॅराड पर मीटर असते। किती असते तर 8.854 इंटू 10⁻⁻12 फॅराड पर मीटर। या ठिकाणी असणारा एप्सिलॉन r हा काय असतो तर रिलेटिव्ह परमिटिव्हिटी असते। काय असते तर रिलेटिव्ह परमिटिव्हिटी असते। ही रिलेटिव्ह परमिटिव्हिटी काय तर युनिटलेस क्वांटिटी असते। सांगते काय तर ऍज कम्पेअर टू द एअर बाकी मटेरियलची परमिटिव्हिटी कशी आहे सांगण्याचं काम कोण करतं तर रिलेटिव्ह परमिटिव्हिटी करते। हा पॉइंट या ठिकाणी काय तर आपल्याकडे महत्वाचा। अच्छा, या ठिकाणी जर आपण ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईनचा विचार केला असेल तर फॉर ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईन जे या ठिकाणी मीडियम असतं का ते मीडियम डायइलेक्ट्रिकलचं कोणतं असतं तर डायइलेक्ट्रिकलचं मीडियम हे एअर असतं। आपण परमिटिव्हिटी ही डिफाइन करतो फॉर डायइलेक्ट्रिक मीडियम आणि जी काय परमियाबिलिटी असते का ती काय असते तर मॅग्नेटिक मटेरियलसाठी आपण डिफाइन करतो। मग या ठिकाणी जे काय ओव्हरहेड लाईन आहे या ओव्हरहेड लाईन मध्ये आपल्याकडे एअर हे काय तर डायइलेक्ट्रिक मीडियम आहे आणि या एअरची जी काय रिलेटिव्ह परमिटिव्हिटी असते का ते एप्सिलॉन r इज इक्वल टू काय असते 1 असते। देअरफॉर फॉर ओव्हरहेड लाईन जी काय वेलोसिटी ऑफ वेव्ह प्रोपागेशन आहे का सिंपली आपल्याकडे काय भेटते तर μ0 टाइम्स ऑफ द एप्सिलॉन नॉट ही काय तर आपल्याकडे वेलोसिटी ऑफ द ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईन आहे। जर आपण या वेलोसिटी ऑफ ट्रान्समिशन लाईन मध्ये μ0 च्या आणि एप्सिलॉनच्या या जर ठिकाणी व्हॅल्यू ठेवल्या का तर आपल्याकडे वेलोसिटी ऑफ ओव्हरहेड लाईन और वेव्ह प्रोपागेशनची वेलोसिटी भेटते काय तर 3 × 10⁸ मीटर पर सेकंद हे काय भेटते आपल्याकडे वेलोसिटी भेटते। आपल्याकडे क्वेश्चन मध्ये काय दिलंय तर केबल दिलाय। मग जे काय अंडरग्राउंड केबल आहे त्या अंडरग्राउंड केबल साठी आपल्याकडे जे काय एप्सिलॉन r आहे ते एप्सिलॉन r इज इक्वल टू 1 असू शकतं का तर नाही आहे, कारण एप्सिलॉन r इज इक्वल टू 1 आहे कोणासाठी तर एअर साठी आहे। जे काय केबल आहे त्या केबलसाठी आपल्याकडे डायइलेक्ट्रिक मीडियम काय आहे तर वेगळा आहे। या ठिकाणी आपल्याकडे रिलेटिव्ह परमिटिव्हिटी दिलेली आहे, किती दिलेली आहे तर 9 दिलेली आहे। म्हणून जर आपण फॉर केबलचा विचार केला असेल या केसमध्ये फॉर केबल एप्सिलॉन r इज नॉट इक्वल टू 1, देअरफॉर या ठिकाणी आपण v इज इक्वल टू लिहू शकतो काय तर 1 डिवाइडेड बाय μ0 एप्सिलॉन नॉट इंटू काय तर एप्सिलॉन r। अच्छा, या ठिकाणी जर आपण या वेलोसिटी ऑफ वेव्ह प्रोपागेशन मध्ये याचा व्हॅल्यू ठेवला असेल का तर आपल्याकडे भेटेल काय तर वेलोसिटी ऑफ वेव्ह प्रोपागेशन फॉर यूजी केबल इज इक्वल टू 1 डिवाइडेड बाय μ0 एप्सिलॉन नॉट या व्हॅल्यू तर काय तर आपल्याकडे फिक्स आहे इंटू या ठिकाणी आपण काय करणार तर 1 डिवाइडेड बाय हा एप्सिलॉन r ला आपण सेपरेट केला। आता या टर्मचे आपल्याकडे व्हॅल्यू किती आलेला आहे सिंपल तर 3 × 10⁸ मीटर पर सेकंद आपण आताच व्हॅल्यू पाहिली मल्टिप्लाय बाय काय होईल तर 1 डिवाइडेड बाय रूट एप्सिलॉन r ची व्हॅल्यू काय आहे तर 9 आहे। म्हणजे या ठिकाणी आपल्याकडे काय तर 3 × 10⁸
मीटर पर सेकंद डिवायडेड बाय हा √9 म्हणजे काय तर 3. आपल्याकडे या क्वेश्चनचा आन्सर येईल काय तर 10⁸ मीटर पर सेकंद. अच्छा, म्हणजे जे काय अंडरग्राउंड केबल आहे का, त्या अंडरग्राउंड केबलची काय व्हेलॉसिटी ऑफ वेव्ह प्रोपागेशन आहे का, ती काय भेटते आपल्याकडे तर 1 × 10⁸ मीटर पर सेकंद भेटते. अच्छा, ही जी काय यूजी केबलची जी काय व्हेलॉसिटी आहे का, ती व्हेलॉसिटी ऑफ वेव्ह प्रोपागेशन काय आहे तर 1 × 10⁸ मीटर पर सेकंद असा ऑप्शन आहे का याच्यामध्ये, तर आहे कोणता तर ऑप्शन नंबर 3 दॅट इज सी इज द करेक्ट आन्सर आहे. 10 × 10⁸ म्हणजे काय तर 1 × 10⁸ मीटर पर सेकंद आहे. आपल्याकडे दुसरं महत्वाचं डिस्कशन यामध्ये काय आहे तर जी काय व्हेलॉसिटी ऑफ वेव्ह प्रोपागेशन आहे का, ती व्हेलॉसिटी ऑफ वेव्ह प्रोपागेशन फॉर ओव्हरहेड लाईन ही काय असते ग्रेटर असते कोणापेक्षा तर व्हेलॉसिटी ऑफ वेव्ह प्रोपागेशन ऑफ द अंडरग्राउंड केबल का, तर यूजी केबल मध्ये जो काय एप्सिलॉन आर असतो का रिलेटिव्ह परमिटिव्हिटी इज नॉट इक्वल टू 1 असते. म्हणून जनरली काय असते तर ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईनच्या केसमध्ये आपल्याकडे व्हेलॉसिटी ऑफ वेव्ह प्रोपागेशन जास्त असते. अगेन आपण व्हेलॉसिटी वेव्ह प्रोपागेशनला बेसिकली दुसऱ्या फॉर्म्युलेच्या माध्यमातून लिहू शकतो का, तर लिहू शकतो. व्हेलॉसिटी ऑफ वेव्ह प्रोपागेशन इज इक्वल टू काय असते तर 1 डिवायडेड बाय √LC. आता 1 डिवायडेड बाय √LC म्हणजे हा काय तर L इंडक्टन्स ऑफ द ट्रान्समिशन लाईन आहे आणि हा कॅपॅसिटन्स ऑफ द ट्रान्समिशन लाईन आहे. जर या ठिकाणी आपण इंडक्टन्स आणि कॅपॅसिटन्सचे फॉर्म्युले ठेवल्या तर एकमेकांना टर्म कॅन्सल आउट होतात ना, आणि ऍट द लास्ट आपल्याकडे जो काय फॉर्म्युला भेटतो का, तो फॉर्म्युला असतो काय तर μ0ε0ε r. हाच आपल्याकडे काय भेटतो ऍट द लास्ट या ठिकाणी फॉर्म्युला भेटतो. अच्छा, जे काय व्हेलॉसिटी ऑफ वेव्ह प्रोपागेशन आहे का, ती व्हेलॉसिटी ऑफ वेव्ह प्रोपागेशन आपण म्हटलं काय तर फॉर लॉसलेस लाईन जे काय आपल्याकडे व्हॅल्यू आहे का, ते लॉसलेस लाईन साठी असणारी व्हॅल्यू याची आहे 3 × 10⁸ मीटर पर सेकंद आहे. पण जर आपण लाईन या ठिकाणी लॉसी लाईन घेतली असेल म्हणजे लाईन मध्ये काय आहे तर लॉसेस आहेत फॉर लॉसी लाईन जी काय व्हेलॉसिटी ऑफ प्रोपागेशन आहे कायची रेंज असते काय तर 2.5 × 10⁸ पासून 2.8 × 10⁸ मीटर पर सेकंद काय असते या व्हेलॉसिटी ऑफ वेव्ह प्रोपागेशनची काय असते तर रेंज असते. हाय पॉइंट काय तर आपल्याकडे महत्वाचा आहे. जर याच ठिकाणी आपल्याकडे क्वेश्चन मध्ये या ठिकाणी केबलच्या ऐवजी जर आपल्याकडे सिंपल क्वेश्चन असता द व्हेलॉसिटी ऑफ द ट्रॅव्हलिंग वेव्ह थ्रू अ ओव्हरहेड लाईन इज इक्वल टू काय असेल तर या क्वेश्चनचा आन्सर काय झाला असतं तर त्या ठिकाणी सिंपल आपण फॉर ओव्हरहेड लाईन काय असते एप्सिलॉन आर इज इक्वल टू 1 असते. आपण सिंपल याच्यामध्ये व्हॅल्यू ठेवल्या असत्या. बाय डिफॉल्ट आपल्याकडे आन्सर काय आला असतो तर 3 × 10⁸ मीटर पर सेकंद. दुसऱ्या पद्धतीने आपल्याकडे क्वेश्चन कसे येऊ शकतात तर एकाने आपल्याकडे केबल दिले, जर आपल्याकडे काही मीडियम दिला असेल आणि त्या मीडियमच्या आपल्याकडे रिलेटिव्ह परमिटिव्हिटी इज इक्वल टू 9 दिले, काही ठिकाणी आपल्याकडे 4 देतील, कुठे 16 देतील, कुठे 25 देतील. जर आपल्याकडे अशा पद्धतीची रिलेटिव्ह परमिटिव्हिटी दिली असेल तर सिंपल काय करायचं तर हा जो काय एप्सिलॉन आर आहे का या एप्सिलॉन आर मध्ये काय करायचं त्याची आपण व्हॅल्यू ठेवायची आणि याचं सोल्युशन काढायचं. हा पॉईंट या ठिकाणी काय तर आपल्याकडे महत्वाचा आहे. आता याच्याच बद्दल डिस्कशन आपल्या क्लास नोट्स मध्ये या ठिकाणी दिलेला आहे. या ज्या काय नोट्स आहेत का तुम्हाला या सेशनच्या पर्टिक्युलर नोट्स तुम्हाला या ठिकाणी आपल्या इलेक्ट्रिकल सिम्प्लिफाईड या टेलिग्राम चॅनल वरती या ठिकाणी तुम्हाला भेटून जातील. या चॅनलला तुम्ही जॉईन करायचं आहे. या ठिकाणी ही व्हेलॉसिटी ऑफ वेव्ह प्रोपागेशन बद्दल महत्वाचं डिस्कशन दिलेलं आहे. हे 3 × 10⁸ मीटर पर सेकंद आहे. याच्यामध्ये आपण सिंपल याच्या व्हॅल्यू ठेवतो. त्यानंतर फॉर यूजी केबलसाठी या ठिकाणी दिलेलं आहे. यूजी केबलची काय असते लेस असते ॲज कम्पेअर्ड टू द ओव्हरहेड लाईन पेक्षा व्हेलॉसिटी ऑफ वेव्ह प्रोपागेशन इथे दिलेलं आहे. लॉसी लाईनसाठी लॉससाठी दिलेलं आहे. या ठिकाणी जर आपण कॅरेक्टरिस्टिक इम्पिडन्सचा विचार केला असेल किंवा सर्ज इम्पिडन्सचा विचार केला असेल तर तिथून आपल्याकडे व्हेलॉसिटी ऑफ वेव्ह प्रोपागेशनचे काय तर डिफरंट फॉर्म्युले किती आहेत 1 2 3 4 5 आणि 6 हे 6 फॉर्म्युले या ठिकाणी व्हेलॉसिटी ऑफ वेव्ह प्रोपागेशनचे दिले आहेत जे आपण ऑलरेडी क्लासमध्ये डिस्कशन केलेले आहेत. An overhead line with a surge impedance 400 ohm is terminated through a resistance R. A surge traveling over the line does not suffer any reflection at the junction if the value of the R is. आता या ठिकाणी काय तर मध्ये काय करतो आपण तर वेव्ह कशा पद्धतीने काय करते प्रोपॅगेट करतो ट्रॅव्हल करते याचा काय करतो विचार करतो. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे काय तर एक ओव्हरहेड लाईन आहे. या ठिकाणी काय तर अशा पद्धतीची एक ओव्हरहेड लाईन आहे आणि या ओव्हरहेड लाईनचा जो काय सर्ज इम्पिडन्स आहे का तो सर्ज इम्पिडन्स सपोज त्याला आपण ZS किंवा त्याला आपण ZC असं म्हणू शकतो. हा किती आहे तर 400 ओहम हा काय तर याचा सर्ज इम्पिडन्स आहे. अशी काहीतरी आपल्याकडे व्होल्टेजची व्हॅल्यू असेल. ही काय केले तर टर्मिनेट केली थ्रू अ रेजिस्टन्स आर. म्हणजे या ठिकाणी काय केले तर याला आपण टर्मिनेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे थ्रू अ रेजिस्टन्स. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी काहीतरी रेजिस्टन्सची या ठिकाणी व्हॅल्यू असेल आणि त्या रेजिस्टन्सची व्हॅल्यू काय तर बेसिकली आपल्याकडे आर आहे.
अ सर्ज ट्रॅव्हलिंग ओव्हर अ लाईन डज नॉट सफर एनी रिफ्लेक्शन ऍट द जंक्शन. आता या ठिकाणी हे काय तर आपल्याकडे जंक्शन आहे, सर्ज काय करते तर आपल्याकडे अशा पद्धतीने ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न करते आणि ट्रॅव्हल करता करता या जंक्शनला आली, या ठिकाणी मीडियम ऑफ डिस्कंटिन्यूला आली आणि इथून येणार रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे होतं काहीतरी पार्ट, पण हा रिफ्लेक्ट झाला का तर नाही. या ठिकाणी कोणत्या प्रकारचं रिफ्लेक्शन होत नाहीये, म्हणजे जे काय सर्ज आहे ते सर्ज काय करते तर आपल्याकडे पुढे रिफ्रॅक्ट होण्याचा प्रयत्न करते, ट्रान्समिट होण्याचा प्रयत्न करते. म्हणजे या ठिकाणी असणारा जो काय रिफ्लेक्शन कोएफिशियंट आहे का तो रिफ्लेक्शन कोएफिशियंट कोणता असेल का तर रिफ्लेक्शन कोएफिशियंट या ठिकाणी कोणताच नसेल. मग जंक्शन मध्ये या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचे आपल्याकडे रिफ्लेक्शन होत नसेल तर व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स आर आपल्याकडे विचारलेले आहे. मग आपण बेसिक गोष्टी जर पाहिल्या असतील तर आपल्याकडे समजतंय या ठिकाणी जे काय व्होल्टेजची वेव्ह आहे का ती व्होल्टेजची वेव्ह काय करते या जंक्शन वरती इन्सिडेंट करते, म्हणून यालाच आपण काय म्हणतो तर इन्सिडेंट व्होल्टेज असं म्हणतो. म्हणजे इन्सिडेंट व्होल्टेज इथं असेल त्याचबरोबर इन्सिडेंट करंट या ठिकाणी असेल. जर कोणता पार्ट आपल्याकडे इथून रिफ्लेक्ट झाला असेल तर त्याला असं आपण काय म्हणतो रिफ्लेक्टेड पार्ट असं म्हणतो. या जंक्शन मध्ये जर कोणता पार्ट ठिकाणी पुढे गेला असेल तर त्याला आपण काय म्हणतो तर रिफ्रॅक्टेड वेव्ह असं म्हणतो. आणि यावरूनच आपण काय करतो तर व्हेरियस कोएफिशियंट डिफाइन करण्याचा प्रयत्न करतो. फर्स्ट असतो आपल्याकडे काय तर व्होल्टेजचा रिफ्रॅक्शनचा कोएफिशियंट, म्हणजे रिफ्रॅक्ट झालेलं व्होल्टेज यालाच आपण काय म्हणतो तर व्ही रिफ्रॅक्शन असं म्हणतो, त्याला आपण V2 असंही म्हणू शकतो. म्हणजे V2 डिवायडेड बाय काय असं इन्सिडेंट झालेलं व्होल्टेज काय तर इकडचं VI, V2 by VI इज इक्वल टू आपण लिहितो काय तर 2 टाइम्स ऑफ द ZL डिवायडेड बाय ZL प्लस ZC, वेअर जो काय आपल्याकडे ZL आहे का तो ZL म्हणजेच काय तर डेकांचा असणारा जंक्शनचा पुढचा काय तर असणारा आपल्याकडे लोडचा इम्पिडन्स आहे. अच्छा, हे झालं काय तर व्होल्टेजचं रिफ्रॅक्शन. जर आपल्याकडे व्होल्टेजचं रिफ्लेक्शन पाहिजे असेल म्हणजे रिटर्न आलेलं व्होल्टेज जर आपल्याकडे पाहिजे असेल तर रिफ्लेक्टेड व्होल्टेजला आपण काय म्हणतो तर सिंपल V1 असं म्हणूया आणि करंटला आपण काय म्हणूया तर I1 असं म्हणूया. म्हणजे या ठिकाणी काय असेल तर रिफ्लेक्टेड व्होल्टेज डिवायडेड बाय काय तर इन्सिडेंट व्होल्टेज ZL मायनस ZC डिवायडेड बाय काय तर ZL प्लस ZC, हे काय तर रिफ्लेक्टेड कोएफिशियंट ऑफ द व्होल्टेज आहे. आपण काय करतो रिफ्रॅक्टेड करंट पाडतो म्हणजेच काय तर I रिफ्रॅक्शनचा कोएफिशियंट त्याचा आपण I ट्रान्समिटेड असं म्हणतो विच इज इक्वल टू काय तर I2 डिवायडेड बाय इन्सिडेंट करंट. म्हणजे या ठिकाणी आपल्याकडे I2 असेल आणि या ठिकाणी काय तर हा इन्सिडेंट करंट आहे इज इक्वल टू काय तर इथं आपण सिंपल 2 टाइम्स ऑफ ZL लिहिलं, इथं काय करतो 2 टाइम्स ऑफ ZC लिहितो. काय करतो तर 2 टाइम्स ऑफ ZC डिवायडेड बाय ZL प्लस ZC असतो. अच्छा, आपण काय करतो करंटचा रिफ्लेक्शन कोएफिशियंट काढतो. जर आपण करंटचा रिफ्लेक्शन कोएफिशियंट काढायला गेलो असेल तर हा काय असेल तर I1 डिवायडेड बाय I आणि विच इज इक्वल टू असतो काय तर मायनस ऑफ काय तर आपल्याकडे असणारा ZL मायनस ZC डिवायडेड बाय ZL प्लस ZC. म्हणजे या ठिकाणी आपण काय करतो मायनस साइन देतो. याचा अर्थ काय तर ज्या आपल्याकडे फॉरवर्ड वेव्ह आहेत का या फॉरवर्ड वेव्ह काय असतात तर आपल्याकडे सेम फेज मध्ये असतात. म्हणजे या ठिकाणी इन्सिडेंट करंट अँड इन्सिडेंट व्होल्टेज आर इन सेम फेज, त्यानंतर ट्रान्समिटेड व्होल्टेज अँड ट्रान्समिटेड करंट आर इन सेम फेज. पण ज्या काय आपल्याकडे रिफ्लेक्टेड वेव्ह असतात का म्हणजे बॅकवर्डला येणारा वेव्ह, बॅकवर्ड वेव्हचा असणारा जो काय व्होल्टेज आहे आणि जो काय करंट आहे का तो काय असतो एकमेकांच्या अपोजिट फेज मध्ये असतो. काय असतो अपोजिट फेज मध्ये. का तर आपल्याकडे व्होल्टेज काय तर ZL मायनस ZC का ZL प्लस ZC आहे आणि करंटची व्हॅल्यू काय तर मायनस आहे, म्हणजे काय होतं आपल्याकडे तर निगेटिव्ह मध्ये जाते. आता या ठिकाणी आपल्याला बोलतोय काय तर डज नॉट सफर एनी रिफ्लेक्शन, म्हणजे कोणत्याच पद्धतीचे काही रिफ्लेक्शन होत नाहीये. फॉर एक्झाम्पल आपण व्होल्टेजचा रिफ्लेक्शन कोएफिशियंट पाहिला होता. व्होल्टेजचा रिफ्लेक्शन कोएफिशियंट इज इक्वल टू काय तर V1 डिवायडेड बाय VI इज इक्वल टू ZL मायनस ZC डिवायडेड बाय ZL प्लस ZC. आता रिफ्लेक्शन कोएफिशियंटची व्हॅल्यू काय तर आपल्याकडे सिंपल 0 दिलेला आहे विच इज इक्वल टू काय तर आपल्याकडे सिंपल 0 आहे. म्हणजेच ZL मायनस ZC डिवायडेड बाय ZL प्लस ZC. जर याची आपल्याकडे व्हॅल्यू 0 व्हायला पाहिजे असेल तर काय व्हायला पाहिजे बेसिकली ZL इज इक्वल टू ZC च्या बरोबर व्हायला पाहिजे. म्हणजे जो काय लोडचा इम्पिडन्स आहे का तो लोडचा इम्पिडन्स काय असेल तर कॅरेक्टरिस्टिक इम्पिडन्सच्या बरोबर जेव्हा जेव्हा होईल का त्या केसमध्ये या ठिकाणी रिसिव्हिंग एंड पासून कोणत्याच पद्धतीचे रिफ्लेक्शन होणार नाही. याचाच अर्थ काय तर अशा लाईनलाच आपण काय म्हणतो तर इनफायनाइट लाईन असं म्हणत असतो. काय म्हणत असतो इनफायनाइट लाईन, अ लाईन terminated to the its load impedance is equal to the surge impedance or characteristic impedance, then it is termed as a इनफायनाइट लाईन. म्हणजे इनफायनाइट लाईन म्हणजे बेसिकली काय असते तर अशी लाईन असते की ज्या लाईनचा जो काय लोड इम्पिडन्स आहे का जंक्शनच्या पुढचा पार्ट म्हणजे लोड इम्पिडन्स असतो, त्याचा लोड इम्पिडन्स जर आपण या ठिकाणी कॅरेक्टरिस्टिक इम्पिडन्सच्या बरोबर ठेवला असेल का तर अशा लाईन मधून कोणत्याच पद्धतीचं रिफ्लेक्शन होत नाहीये. मग व्होल्टेजची वेव्ह माघारी जात नाही ना करंटची वेव्ह माघारी जात नाही.
दिस डज नॉट सफर्स एनी काइंड ऑफ रिफ्लेक्शन, अशा लाईनला आपण काय म्हणतो तर इनफायनाइट लाईन असं म्हणतो. म्हणजे या केसमध्ये जो काय इथला आर असेल का, आता आर म्हणजेच काय तर लोड इम्पिडन्स आहे, मग या आर ची व्हॅल्यू काय असेल तर सर्ज इम्पिडन्सच्या बरोबर असेल. इथं सर्ज इम्पिडन्स किती दिलाय तर 400 दिलाय. इथं कोणता ऑप्शन आहे का 400 वाला तर नाही आहे, म्हणून या क्वेश्चनचा आन्सर काय तर नन ऑफ दी अबो. म्हणजेच या ठिकाणी जो काय लोड इम्पिडन्स आहे का झेडेल, जो काय तर आपल्याकडे क्वेश्चन दिलेला आर आहे विच इज इक्वल टू काय असायला पाहिजे तर 400 ओहम असायला पाहिजे. तर या ठिकाणी कोणत्या बरेचे रिफ्लेक्शन या ठिकाणी होणार नाही आहे. याच्याच बद्दल डिस्कशन आपल्या क्लास नोट्स मध्ये अगेन चांगल्या पद्धतीने दिलेला आहे, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. इनफाइनाइट लाइन म्हणजे काय आहे तर इन अ ट्रान्समिशन लाइन देयर इज अ नो रिफ्लेक्शन फ्रॉम द रिसिविंग एंड, देन लाइन इज कॉल्ड एज द इनफाइनाइट लाइन. अ फाइनाइट लाइन विच इज टर्मिनेटेड थ्रू इट्स अ कॅरेक्टरिस्टिक इम्पिडन्स, म्हणजे जो काही इम्पिडन्स आहे का लोडचा तो जर काही कॅरेक्टरिस्टिक इम्पिडन्सच्या बरोबर झाला असेल तर असं आपण काय म्हणतो इनफाइनाइट लाइन असं म्हणतो. म्हणजे इनफाइनाइट लाइन प्लस लॉसलेस लाइन म्हणजे काय तर फ्लॅट लाइन आहे. आणि या फ्लॅट लाईनच्या केसमध्ये magnitude of the voltage at each and every point is the same, but it may have a different phase. याला आपण काय म्हणतो तर फ्लॅट लाईन असं म्हणतो. म्हणजे याच्या ठिकाणी काय तर व्होल्टेज सेम आहे आणि या केसमध्ये काय तर कोणत्या प्रकारचं रिफ्लेक्शन होत नाहीये. सेम आपण क्वेश्चन क्लासमध्ये घेतला होता. अँड ओव्हरहेड लाईन विथ अ सर्ज इम्पिडन्स ऑफ 400 ओहम इज टर्मिनेटेड थ्रू अ रेजिस्टन्स R. A surge traveling over the line does not suffer any reflection at junction if the value of the R is. हा ESC चा क्वेश्चन आहे 2000 चा. त्यानंतर टॅन झेडकोला आलेला क्वेश्चन आहे 2015 ला. या क्वेश्चनचा आन्सर काय होतं तर 400 ओहम, म्हणजे ऑप्शन नंबर 4 हा काय होता याचा करेक्ट आन्सर होता. अगेन सेम कन्सेप्टचा क्वेश्चन आपण क्लासमध्ये घेतलेला आहे. जर ट्रॅव्हलिंग वेन कोणत्या पद्धतीचं रिफ्लेक्शन सफर करत नसेल, येत नसेल बॅकला, तर काय होईल त्या ट्रॅव्हलिंग लाईनला आपण काय केलंय तर जो काही एंड आहे का तो एंड काय केलाय तर टर्मिनेटेड थ्रू अ रेजिस्टन्स इक्वल टू इट्स सर्ज इम्पिडन्स लोडिंग. म्हणजे जो या ठिकाणी लोड साइडचा इम्पिडन्स आहे का, हा लोड साइडच्या इम्पिडन्सला जर आपण या ठिकाणी असणाऱ्या कॅरेक्टरिस्टिक इम्पिडन्सच्या बरोबर केला असेल का, तर इथून कोणताच पार्ट या ठिकाणी माघारी जाणार नाहीये, रिफ्लेक्ट होणार नाहीये. सेम क्वेश्चन अगेन आपण एक्सप्लेन केला होता. अ ट्रान्समिशन लाइन ऑफ सर्ज इम्पिडन्स 300 ओहम इज कनेक्टेड टू अ लोड ऑफ 300 ओहम. द रिफ्लेक्शन कोएफिशिएंट ऑफ लाइन ऍट द लोड एंड विल बी. कोणता रिफ्लेक्शन कोएफिशिएंट होईल का या केसमध्ये का तर नाही आहे, कारण या केसमध्ये लाईनलाच काय केलंय तर लोड इम्पिडन्स इक्वल टू सर्ज इम्पिडन्स केलेला आहे. आणि त्या केसमुळे रिफ्लेक्शन कोएफिशिएंटची व्हॅल्यू या ठिकाणी आपल्याकडे काय असेल तर 0 असेल. म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट ह्याचं काय आहे तर करेक्ट आन्सर आहे. म्हणजे एकाच कॉन्सेप्टवरती आपल्याकडे कशा पद्धतीने व्हेरियस एमसीक्यू फ्रेम होतात हे सर्व आपण या ठिकाणी क्लासमध्ये डिटेलमध्ये डिस्कशन केलेले होते. अगेन आपण या ठिकाणी ओपन सर्किट आणि शॉर्ट सर्किट मध्ये काय करतो तर रिफ्लेक्शन कोएफिशिएंट पाहण्याचा प्रयत्न करतो. मग या ठिकाणी असतो ओपन सर्किट आणि या ठिकाणी असतो काय तर शॉर्ट सर्किट. आपण ट्रिक सांगतो काय तर 2101 फक्त लास्टच्या 1 ला काय करा मायनस साइन द्या आणि 121 याच्यामध्ये काय करा तर पहिल्या 1 ला मायनस साइन द्या. मग हा फर्स्ट वाला काय असतो तर व्होल्टेजचा रिफ्रॅक्शन कोएफिशिएंट, सेकंड वाला हा काय असतो आपल्याकडे तर व्होल्टेजचा रिफ्लेक्शन कोएफिशिएंट, यानंतर हा काय असतो आपल्याकडे करंटचा रिफ्रॅक्शन कोएफिशिएंट आणि हा काय असतो आपल्याकडे करंटचा रिफ्लेक्शन कोएफिशिएंट. म्हणजे पहिल्यांदा व्होल्टेजचा रिफ्रॅक्शन, त्यानंतर व्होल्टेजचा रिफ्लेक्शन, त्यानंतर इथं करंटचा रिफ्रॅक्शन आणि काय तर हा करंटचा रिफ्लेक्शन. जर आपल्याकडे लाईन या ठिकाणी ओपन सर्किट असेल तर ओपन सर्किट लाईन मध्ये कोणता करंट हा रिसिव्हिंग एंडला जाईल का तर नाहीये, म्हणून करंटचा रिफ्रॅक्शन कोएफिशिएंट हा काय असतो बेसिकली 0 असतो. जर या ठिकाणी आपण लाईन ही शॉर्ट सर्किट घेतली असेल तर शॉर्ट सर्किट लाईन मध्ये रिसिव्हिंग एंडचा व्होल्टेज काय असेल तर 0 असेल, कारण शॉर्ट सर्किटच्या अक्रॉस काय असतं 0 असतं. म्हणून व्होल्टेजचा रिफ्रॅक्शन कोएफिशिएंट या केसमध्ये काय असतो बेसिकली 0 असतं. आपण याला इथून अशा बद्दल लिहू शकतो. आता या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन काय होता तर रिफ्लेक्शन कोएफिशिएंट आपल्याकडे काय असेल या केसमध्ये तर व्होल्टेजचा रिफ्लेक्शन कोएफिशिएंट असू द्या किंवा करंटचा रिफ्लेक्शन कोएफिशिएंट असू द्या, या ठिकाणी काय असतो 0 असतो जर आपण लाईनला टर्मिनेट केला असेल थ्रू इट्सचा कॅरेक्टरिस्टिक इम्पिडन्स. याही गोष्टी काय तर आपल्याकडे महत्वाच्या आहेत. नेक्स्ट आहे द रेट ऑफ राइज ऑफ रिस्ट्रायकिंग व्होल्टेज डिपेंड्स ऑन. आता सर्किट ब्रेकर मधला क्वेश्चन आहे. आपण काय पाहतो तर रिस्ट्रायकिंग व्होल्टेज पाहतो आणि हे जे काय रिस्ट्रायकिंग व्होल्टेज आहे का, हे रिस्ट्रायकिंग व्होल्टेज इज नथिंग बट काय तर एक पद्धतीचा ट्रान्झिएंट व्होल्टेज असतं ड्युरिंग द आर्क इंटरप्शन. आणि या ट्रान्झिएंट व्होल्टेजलाच आपण कशामध्ये मेजर करत असतो तर पीक व्हॅल्यू मध्ये या ठिकाणी मेजर करत असतो. याची व्हॅल्यू काय असते आपल्याकडे सिंपल तर VC ऑफ T इज इक्वल टू Vm into 1 minus cos of omega nt, where omega n हे काय तर नॅचरल फ्रिक्वेन्सी ऑफ द अँग्युलर नॅचरल फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन आहे आणि Vm या ठिकाणी काय तर सिस्टीमच्या पीक व्होल्टेजची व्हॅल्यू आहे. म्हणजे या ठिकाणी असणारे जे काय Vm आहे का ते Vm काय तर सिस्टीमचं पीक व्होल्टेज आहे. पॉवर सिस्टीम मध्ये मेन्शन केलेल्या व्हॅल्यू बाय डिफॉल्ट काय असतात तर आपल्याकडे RMS व्हॅल्यू असतात.
जर आपल्याकडे सपोज पॉवर सिस्टीम मध्ये व्होल्टेज मेन्शन केलं आहे 132 kV, याचा अर्थ हे काय आहे तर आपल्याकडे लाईन टू लाईनचा आरएमएस व्होल्टेज आहे. ज्यावेळेस मला रिस्ट्रायकिंग व्होल्टेज काढायचं त्या केसमध्ये इथं मी व्हीएम घेणार आणि या व्हीएम ची व्हॅल्यू कशी असेल तर या व्हीएम ची व्हॅल्यू हे काय तर लाईन टू लाईन आरएमएस व्होल्टेज आहे. मला तर व्हीएम पीक व्होल्टेज मध्ये पाहिजे. मग हे जर आरएमएस व्होल्टेजला मी जर पीक मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर मी या ठिकाणी याला काय करणार तर √2 न मल्टिप्लाय करणार. अगेन जर मला पर फेज मध्ये पाहिजे असेल, हे काय तर लाईन टू लाईन मधलं आहे, जर मला पर फेज मध्ये पाहिजे असेल तर मी काय करणार याला तर √3 ने काय डिवाइड करणार. म्हणजे या ठिकाणी हे काय झालं आपल्याकडे तर व्हीएम ची पर फेज मधली काय झाली तर पीक व्हॅल्यू झाली. म्हणजे जर आपल्याकडे इक्वेशन मध्ये आपल्याकडे अशा पद्धतीने दिला असेल की 132 kV हे काय तर आपल्याकडे ट्रान्समिशन लाईनचं व्होल्टेज आहे आणि जर आपल्याकडे रिस्ट्रायकिंग व्होल्टेज पाहिजे असेल तर ते रिस्ट्रायकिंग व्होल्टेज आपण त्याच्या फॉर्म्युलेमध्ये काय करतो व्हीएम ची व्हॅल्यू ठेवतो, जे काय असते 132 kV डिवाइड बाय √3 म्हणजे पर फेज मध्ये झालं आणि त्याला √2 न मल्टिप्लाय करा, काय झालं तर मॅक्झिमम मध्ये कन्वर्ट झालेलं आहे. हे कायसाठी √2 तर आरएमएस टू लाईन आरएमएस टू मॅक्झिमम साठी आणि डिवाइड बाय √3 कासाठी तर आपल्याकडे लाईन टू लाईन पासून पर फेज मध्ये कन्वर्जन करण्यासाठी या गोष्टी काय तर आपल्याकडे महत्व आहे. अच्छा, रिस्ट्रायकिंग व्होल्टेज ट्रान्झिएंट आहे, पीक व्होल्टेज आहे ऍट द टाइम ऑफ द आर्क इंटरप्शन. आपल्याला काय पाहिजे तर रेट ऑफ राईज ऑफ रिस्ट्रायकिंग व्होल्टेज पाहिजे. जर आपण रेट ऑफ राईज ऑफ रिस्ट्रायकिंग व्होल्टेजचा विचार केला का तर हे काय तर सिंपल आपल्याकडे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह आहे विथ रिस्पेक्ट टू टाइम. कोणाचा तर व्हीएम जे काय रिस्ट्रायकिंग व्होल्टेज आहे का त्याचं काय तर आपल्याकडे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह आहे. जर याचा आपण डेरिव्हेटिव्ह घेतला असेल फर्स्ट तर आपल्याकडे आन्सर काय येतं तर व्हीएम इंटू ओमेगा एम येते, ओमेगा एन येते, विच इज इक्वल टू काय तर ओमेगा एन इज नथिंग बट काय तर अँग्युलर फ्रिक्वेन्सी आहे. व्हीएम डिवाइडेड बाय काय होईल तर आपल्याकडे √LC होईल. का तर ओमेगा एन नथिंग बट नॅचरल फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन आहे. व्हॅल्यू काय असते तर ओमेगा एन इज इक्वल टू 1 डिवाइडेड बाय √LC असते. म्हणजे व्हीएम डिवाइडेड बाय काय तर आपल्याकडे √LC हे काय झालं आपल्याकडे रेट ऑफ राईज ऑफ रिस्ट्रायकिंग व्होल्टेज आहे. आणि या रेट ऑफ राईज ऑफ रिस्ट्रायकिंग व्होल्टेजची ही जी काय आहे का ही काय तर आपल्याकडे मॅक्झिमम व्हॅल्यू आहे. ही काय तर बेसिकली आपल्याकडे असणारी मॅक्झिमम व्हॅल्यू ही आपल्याकडे असणारी काय तर मॅक्झिमम व्हॅल्यू आहे. अगेन जे काय रेट ऑफ राईज ऑफ रिस्ट्रायकिंग व्होल्टेज काय आपण लिहू शकतो काय तर रेट ऑफ राईज ऑफ रिस्ट्रायकिंग व्होल्टेज इज इक्वल टू जर याचा आपण डेरिव्हेटिव्ह घेतलं तर काय होईल व्हीएम इंटू या ठिकाणी ओमेगा एन इंटू या ठिकाणी कॉस ऑफ ओमेगा टी मायनस कॉस ऑफ आहे म्हणजे काय होईल तर याचं डेरिव्हेटिव्ह साइन ऑफ ओमेगा टी होईल. हे काय तर आपल्याकडे असणाऱ्या रेट ऑफ राईज ऑफ रिस्ट्रायकिंग व्होल्टेजची व्हॅल्यू आहे. जर याच्या पीक व्हॅल्यू बद्दल विचार केला तर पीक व्हॅल्यूची आकर होईल कुठं तर ओमेगा एन इज इक्वल टू जर आपण या ठिकाणी ओमेगा एन टी इज इक्वल टू या ठिकाणी π/2 ठेवलं तर या ठिकाणी आपल्याला काय भेटते याची पीक व्हॅल्यू भेटते. तसंच या ठिकाणी रिस्ट्रायकिंग व्होल्टेजची पीक व्हॅल्यू या ठिकाणी भेटेल कुठे भेटेल तर या ठिकाणी जर ओमेगा एन टी इज इक्वल टू आपण जर पाय ठेवला असेल तर आपल्याकडे रेट ऑफ रिस्ट्रायकिंग व्होल्टेजची मॅक्झिमम व्हॅल्यू भेटेल. म्हणजे काय रिस्ट्रायकिंग व्होल्टेजची मॅक्झिमम व्हॅल्यू असते का ती किती असते तर रिस्ट्रायकिंग व्होल्टेजची मॅक्झिमम व्हॅल्यू इज इक्वल टू 2 टाइम्स ऑफ द सिस्टीम पीक व्होल्टेज असते. हाय पॉईंट काय तर आपल्याकडे महत्वाचा आहे. ज्यावेळेस मी ओमेगा एन टी इज इक्वल टू पाय ठेवलं का त्या केसमध्ये ज्यावेळेस मी ओमेगा एन टी इज इक्वल टू पाय ठेवला कॉस ऑफ पायची व्हॅल्यू काय असते तर -1 असते. 1 मायनस ऑफ -1 इक्वल टू 2 होईल म्हणजे 2 टाइम्स ऑफ द व्हीएम. हे काय असते रिस्ट्रायकिंग व्होल्टेजची या ठिकाणी मॅक्झिमम व्हॅल्यू असते जी काय असते तर 2 टाइम्स ऑफ द सिस्टीमचं नॉर्मल पीक व्होल्टेज. म्हणजे कोणतं तर हे व्हीएम. म्हणजे या ठिकाणी जर 132 kV सिस्टीमचं व्होल्टेज दिला असेल तर 132 kV भागिले √3 करा मल्टिप्लाय बाय 2 करा आणि त्याला परत 2 न गुणा. हे काय तर आपल्याकडे रिस्ट्रायकिंग व्होल्टेजची मॅक्झिमम व्हॅल्यू आहे. याही गोष्टी काय तर आपल्याकडे महत्वाच्या आहेत. मग क्वेश्चन आपल्याकडे म्हणत होता काय तर रेट ऑफ राईज ऑफ रिस्ट्रायकिंग व्होल्टेज हा डिपेंड असतो बेसिकली कशावर डिपेंड असतो तर जे या ठिकाणी असणारा सिस्टीमचा ओमेगा एन आहे का त्या ओमेगा एन मध्ये आपण पाहतो काय तर बेसिकली एल आणि सी हे पॅरामीटर पाहतो. म्हणजे या ठिकाणी काय असेल तर क्वेश्चन मध्ये सर्किट ब्रेकर वरती आहे का तर नाही आहे, इंडक्टन्स वरती आहे का फक्त अच्छा फक्त म्हणताय, कॅपॅसिटन्स वरती आहे का तर फक्त म्हणताय, फक्त म्हणतोय म्हणून हे 2 ऑप्शन गेले तर डिपेंड आहे कशावरती तर इंडक्टन्स अँड कॅपॅसिटन्स ऑफ द सिस्टीम. ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट आन्सर असेल. म्हणजे इंडक्टन्स वरती डिपेंड आहे त्याचबरोबर कॅपॅसिटर वरती डिपेंड आहे. याही गोष्टी आपल्याकडे या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहेत. गॅस टर्बाइन कॅन बी ब्रॉट थ्रू अ बस बार फ्रॉम द कोल्ड इन अबाउट. जो काही गॅस टर्बाइन आहे त्या गॅस टर्बाइनला आपण बस बार पासून कोल्ड सिच्युएशन मध्ये आणू शकतो. किती टाइम मध्ये आणू शकतो तर एकाने आपण याला 2 मिनिट मध्ये आणू शकतो. ऑप्शन नंबर फर्स्ट दॅट इज ए इज द करेक्ट आन्सर आहे या क्वेश्चनचा. A 3-phase breaker is rated as a 2000 MVA 33 kV. इट्स अ मेकिंग करंट विल बी. आपण जे काय सर्किट ब्रेकर आहे का त्या सर्किट ब्रेकरच्या काय पाहतो तर बेसिकली रेटिंग पाहतो. या रेटिंग मध्ये आपल्याकडे काय तर 3 रेटिंग असतात. या ठिकाणी असते पहिल्यांदा सिमेट्रिकल ब्रेकिंग कॅपॅसिटी असते, त्यानंतर आपल्याकडे असिमेट्रिकल ब्रेकिंग कॅपॅसिटी असते आणि त्यानंतर आपण पाहतो काय तर मेकिंग कॅपॅसिटी असते.
मग या सर्वांमध्ये मोठी कोण असते तर या सर्वांमध्ये असते मेकिंग कॅपॅसिटी या ठिकाणी असते. त्यानंतर कोण असते तर असिमेट्रिकल ब्रेकिंग कॅपॅसिटी आणि त्यानंतर काय असते सगळ्यात कमी आपल्याकडे सिमेट्रिकल ब्रेकिंग कॅपॅसिटी आपण पाहतो. जे काय आपल्याकडे सिमेट्रिकल ब्रेकिंग कॅपॅसिटी असते काय विच इज इक्वल टू असते काय तर √3 इंटू सिस्टीमचा रेटेड व्होल्टेज मल्टिप्लाय बाय काय तर सिस्टीमचा सिमेट्रिकल ब्रेकिंग करंट असतो. म्हणजे या ठिकाणी हा जो काय आय सिमेट्रिकल करंट असतो का हा बेसिकली काय असतो तर सिमेट्रिकल ब्रेकिंग कॅपॅसिटी डिवाइड बाय काय तर √3 इंटू सिस्टीमचा रेटेड व्होल्टेज असतं. आणि हा आय सिमेट्रिकल करंट म्हणजेच सिमेट्रिकल ब्रेकिंग करंट इज नथिंग बट काय असतं तर आरएमएस व्हॅल्यू ऑफ द एसी करंट. याच्यामध्ये आपण काय करतो तर एसी करंटच्या आरएमएस व्हॅल्यूची विचार करतो. आता नेक्स्ट आपल्याकडे असिमेट्रिकल ब्रेकिंग कॅपॅसिटी. जे काय असिमेट्रिकल ब्रेकिंग कॅपॅसिटी असते का बेसिकली 1.6 टाइम्स ऑफ द सिमेट्रिकल ब्रेकिंग कॅपॅसिटी असते. म्हणजे या ठिकाणी आपण काय करतो तर IASY म्हणजे असिमेट्रिकल ब्रेकिंग करंट घेतो विच इज इक्वल टू काय असतो तर 1.6 टाइम्स ऑफ द सिमेट्रिकल ब्रेकिंग करंट. कोणता तर हा वरचा. आता या केसमध्ये आपण काय करतो तर अगेन आरएमएस व्हॅल्यू घेतो. कोणाच्या तर आरएमएस व्हॅल्यू ऑफ बोथ एसी अँड डीसी चा विचार करतो. डीसी ची आरएमएस व्हॅल्यू म्हणजे काय असते इटसेल्फ डीसी व्हॅल्यू असते. पण एसी ची आरएमएस व्हॅल्यू आणि त्याचे जे काय आपल्याकडे असणारी ऍक्च्युअल व्हॅल्यू याच्यामध्ये काय असतो डिफरन्स असतो. म्हणजे आपण याच्यामध्ये एसी डीसी विचार करतो याच्यामध्ये काय तर आपल्याकडे एसीचा फक्त आणि फक्त विचार करतो. जी काय मेकिंग कॅपॅसिटी आहे का ते मेकिंग कॅपॅसिटी इज नथिंग बट काय असतं 2.55 टाइम्स ऑफ द सिमेट्रिकल ब्रेकिंग कॅपॅसिटी असते. करंट असतो का तो करंट त्याला आपण काय म्हणतो तर आय मेकिंग करंट असं म्हणतो विच इज इक्वल टू काय असतो तर 2.55 टाइम्स ऑफ द काय तर आपल्याकडे सिमेट्रिकल ब्रेकिंग करंट आहे. हाय पॉईंट काय तर आपल्याकडे महत्वाचा आहे. सगळ्यात मोठं कोण झालं तर या ठिकाणचे मेकिंग कॅपॅसिटी सगळ्यात झाली. ह्या मेकिंग कॅपॅसिटी मध्ये आपण काय करतो तर पीक व्हॅल्यूचा या ठिकाणी विचार करतो. कोणाचा तर पीक व्हॅल्यूचा विचार करतो. एसी आणि डीसी चा हाय पॉईंट काय तर आपल्याकडे महत्वाचा आहे. आता क्वेश्चन मध्ये दिलं आपल्याकडे काय तर रेटेड 2000 MVA. क्वेश्चन मध्ये मेन्शन केलेली किंवा नेम प्लेट मध्ये मेन्शन केलेली जे काही कॅपॅसिटी असते का ती ऑलवेज काय असते तर सिमेट्रिकल ब्रेकिंग कॅपॅसिटी असते. व्होल्टेज काय असेल तर हे लाईन टू लाईनचं आरएमएस व्होल्टेज असेल. मला काय पाहिजे तर पहिल्यांदा मला ISY पाहिजे कारण ISY भेटला की मी काय काढू शकतो मेकिंग करंट काढू शकतो. देअरफॉर ISY इज इक्वल टू काय असेल तर सिमेट्रिकल ब्रेकिंग कॅपॅसिटी आहे 2000 मेगाव्होल्ट एम्पियर डिवाइडेड बाय काय करणार तर मी √3 इंटू या ठिकाणी काय तर सिस्टीमचं व्होल्टेज किती आहे तर 33 kV आहे. म्हणजे मला काय भेटेल तर हा पर फेज मधला आरएमएस करंट भेटेल. या ठिकाणी सिमेट्रिकल करंटची व्हॅल्यू किती झाली मग या केसमध्ये तर 34.99 किलो अँपियर म्हणजे अप्रॉक्सिमेटली आपल्याकडे 35 किलो अँपियर हा काय भेटतो इथला तर सिमेट्रिकल ब्रेकिंग करंट भेटतोय. म्हणजे 35 किलो अँपियर हा काय आला आपल्याकडे तर 35 किलो अँपियर हा आपल्याकडे असणारा सिमेट्रिकल ब्रेकिंग करंट आलेला आहे. विचारले काय आपल्याकडे तर मेकिंग करंट विचारलेला आहे. देअरफॉर मेकिंग करंट इज इक्वल टू काय असेल तर 2.55 टाइम्स ऑफ द ISY. म्हणजे या ठिकाणी काय करणार आपण तर 2.55 टाइम्स ऑफ द बेसिकली 35 किलो अँपियर करा. आपल्याकडे आन्सर येईल या क्वेश्चनचं किती येईल तर 89 किलो अँपियर हे काय तर या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर आहे. म्हणजे मेकिंग करंटची व्हॅल्यू किती आली बघा तर मेकिंग करंट इज इक्वल टू 89 किलो अँपियर. म्हणजे ऑप्शन नंबर डी ह्याचं काय तर करेक्ट आन्सर आहे. सगळ्यात मोठी कोण असते तर मेकिंग कॅपॅसिटी असते. हाय पॉईंट काय तर आपल्याकडे या ठिकाणी महत्वाचा आहे. अगेन नेक्स्ट क्वेश्चन आपल्या समोर आहे. इफ अ कॉम्बिनेशन ऑफ द HRC फ्यूज अँड सर्किट ब्रेकर इज युज्ड द सर्किट ब्रेकर इज ऑपरेट्स फॉर. आता या ठिकाणी आपण काय केलं HRC फ्यूज आणि सर्किट ब्रेकर या दोघांचं कॉम्बिनेशन केलं. आता जे काय यांचा रिझल्ट आहे का तर रिझल्ट या ठिकाणी कशा पद्धतीने येईल किंवा हे ऑपरेशन कशावरती बेस असेल किंवा कसा ऑपरेट करेल. फर्स्ट ऑप्शन आहे लो ओव्हरलोड करण्यासाठी ऑपरेट केला. सेकंड आहे शॉर्ट सर्किट ऑपरेट केला आणि थर्ड आहे अंडर ऑल अबनॉर्मल कंडिशन आहे. आणि त्यानंतर आपल्याकडे कॉम्बिनेशन इज नेव्हर युज्ड इन द प्रॅक्टिस. आता कॉम्बिनेशन आपण करू शकतो का करू शकतो पण याचा उपयोग आपण करतो कशासाठी तर फॉर लो ओव्हरलोड करंटसाठी आपण काय करतो हे कॉम्बिनेशन यूज करतो. हा पॉईंट या ठिकाणी काय तर आपल्याकडे महत्वाचा आहे. जे का आपल्याकडे फ्यूज असते का ते फ्यूज बेसिकली कुठे ऑपरेट करते तर जनरली फ्यूज ऑपरेट्स अंडर अ शॉर्ट सर्किट कंडिशन और त्याला आपण म्हणू शकतो काय तर ओव्हरलोडची कंडिशन आहे. जे काय सर्किट ब्रेकर आहे का ते सर्किट ब्रेकर ऑपरेट्स अंडर ऑल कंडिशन. सर्किट ब्रेकर काय करतं आपल्याकडे तर ऑल कंडिशन मध्ये ऑपरेट करतं. मग याच्यामध्ये नॉर्मल असेल अबनॉर्मल कंडिशन असेल म्हणजे सर्किटला ऑन करायचा सर्किटला ऑफ करायचा. फॉल्ट आला या सर्व केस मध्ये काय करतो सर्किट ब्रेकर आपल्याकडे ऑपरेट्स करतो. हाय पॉईंट आपल्याकडे काय तर महत्वाचा आहे. जो काय रिले आहे का तो रिले काय करतो तर एकाने फॉल्ट आला की रिले या ठिकाणी काय करतो त्या फॉल्टला सेन्स करण्याचा प्रयत्न करतो. या सेन्सिंग डिव्हाइस आहे आणि ही जे काय सर्किट ब्रेकर आहे की सर्किट ब्रेकर काय तर आपल्याकडे असणारी ट्रिपिंग डिव्हाइस आहे. हाय पॉईंट काय तर आपल्याकडे
महत्वाचा आहे. शॉर्ट सर्किट असेल, ओव्हरलोड असेल किंवा ज्यावेळेस ठिकाणी एक्सेसिव्ह करंट फ्लो होईल का त्या केसमध्ये आपल्याकडे काय करतात, फ्यूज या ठिकाणी ऑपरेट होते. नेक्स्ट टाइम द इम्पल्स रेशो ऑफ द गॅप ऑफ द गिवन जिओमेट्री अँड डायमेन्शन इज. इम्पल्स रेशो बद्दल आपण ऑलरेडी डिस्कशन केलं होतं. इम्पल्स रेशो इज नथिंग बट द रेशो ऑफ द इम्पल्स फ्रिक्वेन्सी व्होल्टेज टू द काय आहे तर पॉवर फ्रिक्वेन्सीचा व्होल्टेज आहे. म्हणजे काय आहे तर इम्पल्स पीक व्होल्टेज टू द नॉर्मल पीक और पॉवर फ्रिक्वेन्सीचं काय तर पीक व्होल्टेज दोघांचा रेशो आहे. म्हणजे वरती आपण काय करतो, हाय फ्रिक्वेन्सीचं व्होल्टेज घेतो ट्रान्झिएंटच्या केस मधलं, आणि खाली काय करतो डिनॉमिनेटर मध्ये आपण तर जे काय पॉवर फ्रिक्वेन्सी आहे का 50 हर्ट्ज या फ्रिक्वेन्सीचं काय करतो आपण तर पीक व्होल्टेज घेतो, आणि हा काय तर आपल्याकडे असणारा इम्पल्स रेशो आहे. मग तो काय इम्पल्स रेशो फॉर द गॅप फॉर अ गिवन जिओमेट्री अँड डायमेन्शन हा काय असतो तर ग्रेटर विथ द सॉलिड दॅन द विथ द एअर. म्हणजे सॉलिड साठी हा काय असतो तर जास्त असतो ऍज कम्पेअर्ड टू द एअर ॲज अ डायलेक्ट्रिक. आपण प्रिव्हियस क्लासमध्ये डिस्कशन केलं होतं. जो काय इम्पल्स रेशो आहे का तो इम्पल्स रेशो फॉर द इन्सुलेटर हा किती असतो तर इन्सुलेटर साठी हा इम्पल्स रेशो हाय असायला पाहिजे. आणि जे काय आपल्याकडे लाइटनिंग अरेस्टर आहेत का यासाठी हा बेसिकली काय असतो तर लो असतो. हाय पॉइंट काय तर आपल्याकडे महत्वाचा आहे. टेक आउट द करेक्ट वन. द इन्सुलेटर अँड अ लाइटनिंग अरेस्टर शुड हॅव द हाय इम्पल्स रेशो. आपण आताच पाहिलं काय तर जो काय इन्सुलेटर्स आहेत का यासाठी काय पाहिजे आपल्याकडे हाय रेशो पाहिजे, आणि लाइटनिंग अरेस्टर साठी काय पाहिजे आपल्याकडे लो पाहिजे. म्हणजे द इन्सुलेटर शुड हॅव द हाय इम्पल्स रेशो अँड द लाइटनिंग अरेस्टर शुड हॅव द लो रेशो. म्हणजे ऑप्शन नंबर काय आहे तर सी इज द करेक्ट आन्सर आहे या क्वेश्चनचा. नेक्स्ट आहे द फेज मॉडिफायर इज नॉर्मली इन्स्टॉल्ड इन केस ऑफ. आता जे काय फेज मॉडिफायर असतात तर या फेज मॉडिफायरचा आपण उपयोग कुठे करतो तर लॉंग ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईन मध्ये काय करतो तर आपण या फेज मॉडिफायरचा उपयोग करतो. फेज मॉडिफायर आर जनरली नथिंग बट काय असतं सिंक्रोनस मोटर असतात. हा पॉईंट काय आहे तर आपल्याकडे महत्वाचा आहे. या ठिकाणी आपण याचा उपयोग करतो काय तर लॉंग ट्रान्समिशन लाईनच्या केसमध्ये, म्हणजे लॉंग लेनच्या लाईनच्या केसमध्ये आपण काय करतो फेज मॉडिफायरचा उपयोग करतो. या फेज मॉडिफायरलाच आपण बेसिकली काय म्हणतो तर फेज ऍडव्हान्सर या ठिकाणी असे आपण म्हणू शकतो. मग आपण सिंक्रोनस मशीन पाहतो डायनामिक व्होल्टेज कंट्रोलच्या केसमध्ये. याच्यामध्ये काय असतो सिंक्रोनस कंडेन्सर असतो, त्यानंतर सिंक्रोनस इंडक्टर असतो आणि सिंक्रोनस फेज मॉडिफायर असतो. सिंक्रोनस कंडेन्सर म्हणजे काय असतो बेसिकली तर सिंक्रोनस मोटर ऑपरेटिंग विदाउट एनी मेकॅनिकल लोड. पण ही कशा आहे तर आपल्याकडे असणारी ओव्हर एक्साइटेड मधल्या, म्हणजे ओव्हर एक्साइटेड सिंक्रोनस मोटार ऑपरेटिंग विदाउट अ मेकॅनिकल लोड इज नोन एज द सिंक्रोनस कंडेन्सर. त्यानंतर असतो आपल्याकडे सिंक्रोनस कॉइल और सिंक्रोनस इंडक्टर. अंडर एक्साइटेड सिंक्रोनस मोटर ऑपरेटिंग विदाउट एनी मेकॅनिकल लोड इज नोन एज द सिंक्रोनस इंडक्टर. आणि आपल्याकडे असतो सिंक्रोनस फेज मॉडिफायर इज नथिंग बट द ओव्हर एक्साइटेड सिंक्रोनस मोटार ऑपरेटिंग विथ अ मेकॅनिकल लोड इज नोन एज अ सिंक्रोनस फेज मॉडिफायर. याही गोष्टी काय तर आपल्याकडे या ठिकाणी महत्वाच्या आहेत. या सेशन मध्ये आपण इथं थांबतोय. जर आपल्याला सेशन आवडला असेल तर सेशनला लाईक करा. सेशनच्या कमेंट बॉक्समध्ये तुमचा फीडबॅक या ठिकाणी नक्की द्या आणि आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. या ठिकाणी आपण थांबतोय. थँक्यू व्हेरी मच.